नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली आरबीआयची पॉलिसी होती। आज आरबीआय पॉलिसी चांगली राहिली मार्केटसाठी। जसं कालही मी व्हिडिओमध्ये म्हणलेलं की 0.5% CRR कट अपेक्षित आहे मार्केटला आणि त्या पद्धतीने झालं तर मार्केटमध्ये थोडी रॅली। 0.5% CRR कपात आरबीआयकडून केले। CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, जे बँकांचे डिपॉझिट्स असतात त्याचे 4.5% पूर्वी डिपॉझिटचं, फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये डिपॉझिट असेल तर 4,500 आरबीआयकडे स्टोअर करावे लागायचे। आता त्याच्याऐवजी 4,000 रुपये स्टोअर करावं लागणार, म्हणजे 4% CRR केला। म्हणजे एक्स्ट्रा लिक्विडिटी बँकांना आली। बँकांचे स्वतःचे पैसे बँकांच्या आता वापरात येऊ शकतात, जे बँक्स लोन स्वरूपात पुढं व्याजानं पैसा फिरवून त्यातून पैसे मिळवू शकतात। ह्या एक गोष्ट बँकांसाठी चांगली पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे बघितलं जसं CRR कटची न्यूज आली, बँक सडनली जवळपास 250 पॉईंटची तेजी बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 54,000 पर्यंत जाऊन पोहोचली। पण 54,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, कारण तिथे लाईफ टाईम हाय 54,400च्या आसपास आहे। त्यामुळे 54,500 एक रेजिस्टन्स आहे, आपणाला म्हणता येईल। त्यामुळे हायर लेवलला इमिजिएट पॉलिसी डिसिजन नंतर बँक निफ्टीमध्ये राईज आला CRR कटमुळं। पण थोडं प्रॉफिट बुकिंग आलं, कारण ह्या आठवड्यामध्ये बँक निफ्टी जवळपास 51,700 वरून 54,000 पर्यंत पोहोचली। जवळपास 2-2,500 पॉईंटची रॅली आहे। त्यामुळे अपेक्षित आहे हायर लेवलला थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणं, ते आपल्याला बघायला मिळालं। त्यामुळे निफ्टीमध्ये सुद्धा पॉलिसी चांगली, पण काल आलेला चांगला शॉर्ट कवरिंगचा राईज एक्सपायरी दिवशी व्होलॅटिलिटी बऱ्यापैकी शॉर्ट पोझिशन्स कमी झाल्या आरबीआयच्या पॉलिसीच्या आहेत आणि 24,000 वरून ऑलमोस्ट 24,800-850 पण बँक निफ्टीमध्ये सुद्धा ह्या वीकमध्ये रिकव्हरी आली। त्यामुळे थोडंसं एक मार्केटमध्ये आज काय झालं, प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं हायर लेवलला आणि रटाळवाणा कारभार सरते शेवटी आफ्टर आरबीआय पॉलिसी जी काही मोमेंटम आली ती आरबीआय पॉलिसी दरम्यान आली। त्यानंतर मात्र मार्केटनं शांत कारभार, एक रटाळवाणा कारभार ट्रेडिंग सेशन बघायला मिळालं। फारशी कोणतीही मुवमेंट निफ्टीमध्ये झाली नाही। त्यामुळे ओव्हरऑल आरबीआयची पॉलिसी मार्केटसाठी चांगली आहे, बँकिंग सेक्टरसाठी चांगली आहे आणि बँकिंग सेक्टरला लिक्विडिटी पुढं फर्दर अवेलेबल होईल। त्यामुळे मला वाटतं नेक्स्ट वीकमध्ये बँक निफ्टी थोडं परत पुन्हा आउट परफॉर्म करून नवीन लाईफ टाईम हाय टच करण्याचा प्रयत्न करेल असं वाटतं। त्यासाठी थोडं ग्लोबल क्यूज सपोर्टिव्ह राहिले पाहिजेत। पण ओव्हरऑल FIसुद्धा सुट्टीवर जातील 15 डिसेंबरच्या आसपास नेक्स्ट वीक नंतर मला वाटते। त्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये शांत कारभार राहू शकतो राहिलेल्या महिन्यामध्ये। ही गोष्ट आपल्याला थोडी बघावी लागेल। FIDIचा डेटा आजचा अवेलेबल नाही, पण काल FIsने 8,500 करोडची चांगली दमदार खरेदी केली। त्या बाजूला DIsने 2300 करोडची विक्री केली। पण FIsच्या खरेदीदारीच्या जोरावर काल मार्केटला चांगली मुवमेंट आली। आजचा डेटा अवेलेबल नाही, पण FIs जर किरकोळ का विना अशी खरेदी करत राहील तर मार्केट चांगला अपवर्ड मोमेंटम मेंटेन ठेवून आणखी फर्दर अपमूव दाखवू शकेल। आणि जे ऑलरेडी मार्केटच्या बिहेवियरवरून दिसतंय आणि जे काही चांगले पॉलिसी डिसिजन झालेत, तेव्हा मला वाटतं मार्केट नेक्स्ट वीकमध्ये फर्दर अपमूव करेल असं मला वाटतं। त्यामुळे नेक्स्ट वीक आणि सोमवारसाठी, खास करून सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टी 24,700च्या वरती गेला तर 24,850 पर्यंत जाऊ शकतो। 24,700च्या खाली राहिला तर आजचा जो लो आहे 24,600 तिथंपर्यंत येऊ शकतो। 24,500-600 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन निफ्टीसाठी आहे। त्यामुळे निफ्टी 24,500-600 स्ट्रॉंग सपोर्ट झोन, एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी 24,700च्यावर मेंटेन राहिला 24,850 पर्यंत निफ्टी सोमवार जाऊ शकतो। बँक निफ्टीमध्ये 53,500च्या अभाव मेंटेन आहे, तोपर्यंत परत पुन्हा आज जसं 54,000 गेले तिथंपर्यंत 54,000 पर्यंत जाण्याची अपवर्ड मोमेंटम बँक निफ्टीला ओपन आहे। त्यामुळे 53,500च्यावर 54,000 पर्यंतचं टार्गेट बँक निफ्टीला आहे। 53,500च्या खाली आलं तर 53,200 पर्यंत बँक निफ्टी एखादी मायनर डीप 200-300 पॉईंटची देऊ शकतं। 53,200 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। तर बँक निफ्टीसाठी 53,500च्यावर 54,000 आणि 53,500च्या खाली 53,200 पर्यंत डिक्लाइनिंग होऊ शकते। या सोमवारच्या सेशनला या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता। बाकी आज NSEमध्ये 1480 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,000 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 18 शेअर्स वाढले, त्यावेळेला 32 शेअर्समध्ये पडलेला आहे। त्यामुळे थोडासा पडणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे, पण कोणतेही शेअर्स जबरदस्त पडलेले पॉईंट अर्धाच्या बिलो मायनस आहेत, किरकोळ मायनसमध्ये आहेत। त्यामुळे ते निगेटिव्ह टेरिटरीमध्ये बंद आहेत। NSEमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त। सेक्टर इंडिसाइजेसमध्ये सुद्धा मेटल, ऑटो, FMCG, कन्झ्युमर ड्युरेबल हे सेक्टर चांगले वाढून बंद झाले। पडणारे सेक्टर फार कोणतेही पडले नाहीत, फ्लॅट निगेटिव्ह साईडला बंद आहेत बाकी अदर सेक्टर्स। ग्लोबल मार्केट, युरोपियन मार्केट पॉझिटिव्ह आहेत। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचं म्हटलं तर डाव फ्युचर्स फ्लॅट एकदम 2 पॉईंट मायनसमध्ये। त्यामुळे जर US मार्केटमध्ये सुद्धा जर पॉझिटिव्ह मोमेंटम आहे आणि मला वाटतं फर्दर राहील। त्यामुळे नेक्स्ट वीकमध्ये सेटअप पॉझिटिव्ह आहे, आरबीआय पॉलिसी पॉझिटिव्ह, टेक्निकल लेवल्सच्या नुसार सुद्धा मार्केट पॉझिटिव्ह वाटते। तर मला अपेक्षित आहे नेक्स्ट वीकमध्ये आणि सोमवारीसुद्धा आपल्याला चांगले अपवर्ड मोमेंटम आणि हायर लेवल मार्केट्समध्ये आणखी बघायला मिळतील। तर बघूया मार्केट्स सोमवारी आणि नेक्स्ट वीकमध्ये कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।